अमरावती जिल्ह्यात पहिल्या आणि दुसऱ्या अशा एकत्रित टप्प्यातील कोरोना लसीकरण सुरू आहे। बुधवारी जिल्हा परिषदेचे सीईओ अमोल एडगे यांनी इरविन चौकामधील नर्सिंग हॉस्टेल येथे कोरोनाची लस घेतली। जिल्ह्याला 43,000 कोरोना लसीकरणाचे उद्दिष्ट आहे। यामध्ये आरोग्य कर्मचारी, महसूल कर्मचारी, पालिका कर्मचारी, पोलीस कर्मचारी आणि पंचायत राज कर्मचारी आदींचा समावेश आहे। बुधवारी जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन आणि वित्त विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कोरोनाची लस घेतली। तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी देखील कोरोनाची लस घेतली। जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे। त्या अनुषंगाने लसीकरण देखील वाढवण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे। कोरोना लस घेतल्यानंतर देखील कोरोनाचे संक्रमण झाले असल्याच्या घटना जिल्ह्यात घडल्या आहे। त्रिसूत्रीचे पालन न केल्यामुळे ही बाधा झाली असल्याचं जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले यांनी सांगितले आहे। लसीकरणाचा जवळपास जिल्ह्याला आपल्याला टार्गेट आहे 43,021। यामध्ये हेल्थ केअर वर्करचं टार्गेट आहे 18,928। रेव्हन्यू डिपार्टमेंटचे 1,403 कर्मचारी आहे। PRI जे पंचायत राजचे आहे ते जवळपास 1,700ची नोंदणी झालेली आहे। त्यानंतर आपण कॉर्पोरेशनचे 4,381 आहे आणि होम मिनिस्ट्री ज्यामध्ये आपण पोलीस डिपार्टमेंट, होमगार्ड घेतो असे 6,734 अशा कर्मचाऱ्यांसह अधिकारी कर्मचारी यांची आपण कोविन ॲपमध्ये नोंदणी केलेली आहे। आणि आजपर्यंत झालेलं लसीकरण हेल्थ केअर वर्करचं झालेलं आहे 9,854, फ्रंटलाईन वर्करचं 2,603 झालेलं आहे कालच्या डेटपर्यंत। आणि आज आपण PRI मेंबरचं चालू केलेलं आहे जे अधिकारी आणि कर्मचारी यांचं जवळपास आज होणार आहे। आपल्या जवळपास 12 साईट आहे त्या ठिकाणी चालू होत आहे। आज अमरावतीचं जे चालू केलं आपण नर्सिंगचं त्या ठिकाणी 88 झालं होतं दुपारी 12 वाजेपर्यंत। लसीकरण केल्यानंतर बाधा होण्यामागचं एकच कारण आहे, लस दिल्यानंतर आपण पहिला डोस दिल्यानंतर कर्मचाऱ्यांनी सेकंड डोसपर्यंत मास्क, नंतर सेफ डिस्टन्स म्हणजे सुरक्षित अंतर आणि स्वच्छ हात धुत राहणे याचा वापर करणे गरजेचं आहे। आणि सेकंड लस दिल्यानंतर 28 दिवसानंतर त्यानंतर परत 14 दिवसापर्यंत ह्या त्रिसूत्रीचं पालन करणं आवश्यक आहे। यामध्ये असं झालं आहे की ज्यांनी पालन केलं नाही ते एक बाधित झाले, त्यामध्ये जे आज पॉझिटिव्ह निघालेले आहे जवळपास 20 ते जवळपास हेल्थ वर्कर जे पॉझिटिव्ह निघाले त्यामागचं हेच कारण आहे। सर्वांना एकच आव्हान राहणार की त्रिसूत्राचा अवलंब करा, गर्दीचे ठिकाण टाळा, जे मास्क, सॅनिटायझर, हात स्वच्छ धुणे आणि सेफ डिस्टन्स या त्रिसूत्रीचा वापर करा। काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील माजी मंत्री यांना लस घेतल्यानंतर देखील कोरोनाची बाधा झाली होती। कोरोना बाधितांच्या संपर्कात आले असल्यामुळे त्यांना संक्रमण झाले होते, परंतु प्रत्येकाने कोरोनाची लस घ्यावी आणि त्रिसूत्रीचे पालन करावे असे आवाहन माजी मंत्री अनिल बोंढे यांनी केले आहे। कदाचित मी काही कोरोनाच्या पेशंटच्या संपर्कात आलेलो असेल आणि त्यामुळे मला 5 तारखेला ताप यायला लागला आणि त्यामुळे मग मी कोरोनाची टेस्ट घेतली आणि ती कोविड पॉझिटिव्ह आली। परंतु कोरोनाची वॅक्सिन घेतल्यानंतरही कोरोना झाला यामुळे कोणाच्या मनात संभ्रम निर्माण होतो। तो संभ्रम निर्माण होऊ नये, कारण कोरोनाच्या वॅक्सिन नंतर कमीत कमी 21 दिवस, कारण हे ॲक्टिव्ह इम्युनायझेशन आहे, हे पॅसिव्ह इम्युनायझेशन नाही। ॲक्टिव्ह इम्युनायझेशनमध्ये कमीत कमी 21 दिवसानंतर इम्युनिटी यायला सुरुवात होते आणि बूस्टर डोजनी ती वाढते आणि संपूर्ण संरक्षण देते। आणि त्यामुळं प्रत्येकाने कोरोनाचं वॅक्सिन घेणं आवश्यक आहे, बूस्टर डोजसुद्धा घेणं आवश्यक आहे। मी सुद्धा बूस्टर डोज घेणार आहे आणि त्यामुळं कोरोनाचं वॅक्सिन घेतलं म्हणजे ताबडतोब 10-15 दिवसात तुम्ही प्रोटेक्ट झाले असं होत नाही आणि त्यामुळं काळजी प्रत्येकाने घ्यावी अशी माझी विनंती आहे। अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती।